सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत तुंगारनं दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदकासह रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता फेरी गाठली आहे। त्यामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात चैतन्य पसरले। पती महेश तुंगार यांनी स्पर्धेपूर्वी कविताला भोसला मिलिटरी महाविद्यालयाच्या वसतिगृहात पाठवून सरावाची संधी दिली। या संधीचं सोनं करत कवितानं ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या नाशिकच्या खेळाडूचा बहुमान मिळवलाय। सावरपाडा एक्सप्रेस म्हणून फेमस असणारी कविता राऊत धावण्याची आवड, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कवितानं थेट रिओ ऑलिम्पिकमध्ये धडक मारली आहे। दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक पटकवत तिनं नाशिकसह राज्य आणि देशाचं नाव अभिमानानं उंच केलंय। नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर कवितानं सराव सुरू केला, पण तिचा खरा प्रवास सुरू झाला तो सावरपाड्यापासून। कसा होता कविताचा खडतर प्रवास? आदिवासी दुर्गम भागातल्या कविताच्या धावण्याची चुणूक कोच विजेंद्र सिंग यांच्या लक्षात आली। मग विजेंद्र सिंग यांनी कविताच्या वडिलांकडे सलग 2 वर्ष पाठपुरावा केला। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं। 2002 मध्ये ॲथलेटिक्समध्ये करिअर घडवण्यासाठी कविता नाशिकमध्ये आली। मग भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तिने 3 महिने सराव केला आणि मग गुजरातमधल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत तिनं पहिल्या रौप्य पदकाला गवसणी घातली आणि मग तिने मागे वळून पाहिलंच नाही। एप्रिल 2013 साली कविताचं लग्न झालं। मग कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत ती नव्या जोमानं मैदानात उतरली। मागच्या ऑलिम्पिकमधली संधी हुकल्यावर तिनं पुन्हा सरावावर जोर दिला। गेल्या महिन्यात झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ती धावली आणि 2 तास 49 मिनिटं 43 सेकंदाचा रेकॉर्ड बनवला। पण पुन्हा तिची ऑलिम्पिक प्रवेशाची पात्रता फेरी हुकली। अखेर गुवाहाटीमध्ये तिनं 2 तास 23 मिनिटं आणि 38 सेकंदात मॅरेथॉन पूर्ण करत सुवर्ण पदक पटकावलं। कविता, साम टीव्हीतून बोलतोय जयरामपुरी। तुझं खूप खूप धन्यवाद। सुरुवातीला हे तुला यश मिळालंय, ऑलिम्पिक मध्ये तू सिलेक्ट झाली आहेस। पहिली प्रतिक्रिया काय असेल तुझी यावरची? तर मी खूप आनंद आहे, कारण जे माझं स्वप्न होतं ऑलिम्पिक गेम्सचं ते पूर्ण झालं। खूप आनंद झालेला आहे ते। नक्कीच कविता, काहीशी हुलकावणी ही मागच्या वेळी ऑलिम्पिक मध्ये तुला मिळाली होती आणि त्याचं शल्य न बाळगता, त्याचं दुःख न बाळगता तू पुन्हा नव्यानं सुरुवात केलीस आणि आज हे यश मिळवलंयस। या दरम्यान जी प्रॅक्टिस आम्ही तुला स्वतः भोसला मिलिटरी ग्राउंडवर प्रॅक्टिस करताना बघितलंय, अतिशय कठीण परिश्रम घेऊन तू हे सगळं केलंयस। तर काय सांगशील त्या या सगळ्या मधला जो हा पिरियड होता, म्हणजे आधीचं ऑलिम्पिक आणि आत्ताची ही सिलेक्शन, हा जो मधला पॅच होता हा कसा होता? तर माझ्यासाठी खूप वेगळं होतं, कारण मला सगळेजण सांगायचे की लग्न झालं म्हणून परफॉर्मन्स नाही येते। तर माझ्या कुठे ना कुठे माझ्या मिस्टरांना पण खूप होत होतं। तर खरं आज मी हे झालेले आहे, क्वालिफाय झाले, तर त्याचं श्रेय माझ्या मिस्टरांना आणि सिंग सरांना जातं। कारण त्यांनी माझ्या मनामध्ये असं यायचं की मी सोडून द्यावं, माझं परफॉर्मन्स नाही येते, पण मिस्टर फोर्स करत राहायचे, नाही कविता तुझं जे स्वप्न आहे ते तुझं पूर्ण करायचं आहे। तर मी आज खरंच मला खूप हे वाटतंय की माझ्या मिस्टरांनी आज मला सपोर्ट जर केला नसता तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचली नसते। नक्कीच। मध्ये कविता काहीशा कौटुंबिक कलहाला किंवा कौटुंबिक काही प्रॉब्लेम फेस करावे लागले तुला। सासऱ्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि बऱ्याच गोष्टी कौटुंबिक होत्या। या सगळ्यातनं कसं बाहेर आली? सर ऍक्च्युली मी आता पण सांगितलं की मिस्टरांचं आणि सिंग सरांचा त्याच्यात मोठा वाटा आहे आणि भोसला मिलिटरी स्कूलचे जे हे आहेत त्याचा पण खूप मला सपोर्ट मिळाला। ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला आणि मी हॉस्पिटलमधून येऊन प्रॅक्टिस करत होते, त्यावेळेस मला प्रमोद कुलकर्णी सरांनी भोसला हॉस्टेलमध्ये 2-3 दिवस ठेवलं की कविता नाही तू इथे राहा, तुला काही प्रॉब्लेम। तर सर ह्या सगळ्यांनी मला सपोर्ट केला। तुमच्या सगळ्यांचा मीडियाचा मला सपोर्ट होता, कारण माझा परफॉर्मन्स आला नाही तरी पण माझ्या नाशिकच्या मीडियाने कधीच मला काही माझ्याबद्दल हे लिहिलं नाही। तर हे माझं एकटीचं स्वप्न नाही पूर्ण झालं, ते पूर्ण नाशिककरांचं किंवा महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालंय असं मी म्हणायचं। नक्कीच। खूप खूप धन्यवाद कविता आमच्याशी बोलल्याबद्दल। ओके सर, धन्यवाद। कवितानं फक्त आपली जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर लाख मोलाचं यश खेचून आणलंय। अशा या कविता राऊतला ऑलिम्पिकसाठी साम टीव्हीच्या भरभरून शुभेच्छा। कॅमेरामन लोकेश माळीसह जयरामपुरी, साम टीव्ही, नाशिक।